रोजचं मड त्याला कोण रड, इतकी वाईट अवस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA न नीटच्या परीक्षेची करून ठेवली आहे। 3 मेला देशभरात मेडिकल प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी NET UG 2026 ची परीक्षा पार पडली। देशभरातील 550 शहरांमध्ये आणि 5400 सेंटरवर तब्बल 2 लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। NTA न अत्यंत चोख बंदोबस्तात सुरळीतपणे परीक्षा पार पडल्याचा दावाही केला। इतकंच काय तर NTA चे डायरेक्टर अभिषेक सिंह यांनी लिंक्डइनवर पोस्ट लिहून स्वतःची पाठी थोपटून घेतली। क्वेश्चन पेपर लीक झाल्यावर मात्र त्यांनी सावरासावर करत आपली पोस्टच डिलीट केली। पण मग इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करूनही नीटचा पेपर फुटलाच कसा? या व्हिडिओमध्ये आपण याचंच नेमकं कारण आणि संपूर्ण सिस्टमच कशी पोखरली आहे ते समजून घेणार आहोत। इंजिनिअरिंग प्रवेशासाठी, IIT साठी, JEE सारख्या परीक्षा होतात, त्यांचा पेपर फुटत नाही, त्यांच्या पेपरचा रस्त्यावर लिलाव होत नाही, मग नीटचाच पेपर कसा फुटतो? संपूर्ण माहितीसह आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि पुढे जाण्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की हा पेपर फुटला कसा आणि कुठून कुठं पोहोचला। सध्या या सगळ्या पेपर फुटीच्या प्रकरणाची CBI चौकशी करते। सुरुवातीला राजस्थानमधील स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या तपासातून हा पेपर सगळ्यात आधी केरळच्या एका MBBS विद्यार्थ्यानं लीक केला। त्यानंच 1 मेला हा पेपर राजस्थानमधील सीकर इथं राहणाऱ्या आपल्या एका मित्राला पाठवला। तुम्हाला माहितच असेल की सीकर हे राजस्थानमधलं एक खूप मोठं कोचिंग हब आहे। तिथून मग हा पेपर वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये, कोचिंग क्लासच्या ग्रुप्सवर आणि करिअर समुपदेशकांच्या माध्यमातून वाऱ्यासारखा पसरला अशी प्राथमिक माहिती आहे तपासामध्ये जे समोर आले त्याच्यावरून। त्यानंतरच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो काही मिनिटांमध्येच महाराष्ट्र ते उत्तराखंड पर्यंत पोहोचला। एका बातमीनुसार 720 पैकी तब्बल 600 मार्कांचे प्रश्न या लीक झालेल्या पेपरशी जुळत होते तंतोतंत। आता CBI याच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करते। आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ। नीट आणि JEE म्हणजे काय? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET UG ही परीक्षा मेडिकल कॉलेजमध्ये MBBS, BDS, BHMS, BAMS अशा सर्व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते। ही प्रवेश परीक्षा कागद आणि पेन वापरून ऑफलाईन पद्धतीनेच होते। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NIA द्वारे इंग्रजी, हिंदी, मराठीसह एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाते। तर JEE म्हणजेच जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही अभियांत्रिकी प्रवेशासाठीची परीक्षा आहे। याचे 2 भाग आहेत। एक JEE मेन, ही परीक्षा केंद्र सरकारकडून निधी मिळणाऱ्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते। ही परीक्षा प्रामुख्याने NTA कडून घेतली जाते आणि त्यात थोड्याफार प्रमाणात IITचाही सहभाग असतो। दुसरा प्रकार आहे JEE ॲडव्हान्स। जे विद्यार्थी JEE मेन उत्तीर्ण करतात तेच विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEE ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतात। ही परीक्षा पूर्णपणे IIT कडून हाताळली जाते, घेतली जाते, तेच यांचे आयोजक असतात। JEE परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन असते, पण दोन्हीमध्ये एक मूलभूत फरक आहे। नीट ही देशभरातील सर्वच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठीची परीक्षा आहे, तर JEE ही केवळ केंद्र सरकारचा फंड मिळवणाऱ्या संस्थांमध्ये, कॉलेजमध्येच प्रवेश मिळवण्यासाठीची परीक्षा आहे। म्हणजेच महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर तुम्हाला MSCET परीक्षा द्यावी लागते आणि यामध्येच JEEचा पेपर का फुटत नाही आणि नीटचा पेपर का फुटतो या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे। नीटचा पेपर फुटण्याची प्रशासकीय आणि तांत्रिक अशी 2 कारण आहेत आणि तिसरं कारण हे तीव्र स्पर्धा आहे। पहिलं कारण आहे ऑफलाईन विरुद्ध ऑनलाईनचा झगडा। JEEच्या दोन्ही परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड म्हणजेच ऑनलाईन असतात। या उलट नीटची परीक्षा ही आजही ऑफलाईन पद्धतीनेच होते। या दोन्ही परीक्षांमध्ये फरक आहे। तर कोणतीही परीक्षा ऑनलाईन असते तेव्हा त्यासाठीचे प्रश्न हे वेगवेगळ्या तज्ञांकडून म्हणजेच पेपर सेटर्स कडून तयार केले जातात। मग याच पेपर सेट्स मधून कॉम्प्युटराइज पद्धतीने एका ब्ल्यूप्रिंट नुसार प्रश्न निवडले जातात। हे प्रश्न थेट परीक्षा केंद्रांवर कॉम्प्युटरवरच लॉग इन केल्यावर
विद्यार्थ्यांना उमेदवारांना दिसतात. त्यामुळं पेपर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा इथं प्रश्नच निर्माण होत नाही. पण नीटच्या बाबतीत तसं नाही. लाखो विद्यार्थ्यांसाठी कागदी प्रश्नपत्रिका छापून त्या देशभरात पाठवल्या जातात, त्यांचं वितरण केलं जातं. त्यातूनच पेपर फुटण्याच्या, लीक होण्याच्या अनेक शक्यताही निर्माण होतात. तुम्ही पेपर कितीही सुरक्षित ठेवा, पण पेपर छापणाऱ्या प्रिंटिंग एजन्सी पासून ते पेपर परीक्षा सेंटर पर्यंत पोहोचवणाऱ्या वाहनांपर्यंत कुठंही कुणीही पेपर फोडू शकतो. इतकंच काय, तर जे लोक पेपर सेट करतात ते देखील लीक करू शकतात. आता कारण नंबर 2, सिंगल शिफ्ट विरुद्ध मल्टिपल शिफ्ट. दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे परीक्षा घेण्याची पद्धत. नीटची परीक्षा देशभरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी एकाच शिफ्ट मध्ये घेतली जाते. म्हणजे संपूर्ण देशात एकच पेपर सेट असतो. म्हणजे पेपर लीक करणाऱ्यांनी फक्त तो एक पेपर सेट फोडला तर त्यांचं काम तमाम होतं. या उलट जेईची परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेतली जाते. जेईचा पेपर मल्टिपल शिफ्ट मध्ये होतो. जर तुमच्या 6 शिफ्ट असतील तर तुम्हाला 6 वेगवेगळे पेपर सेट्स बनवावे लागतात. 6 वेगवेगळे पेपर सेट बनवण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांची गरज असते. म्हणजे ह्या सगळे प्रश्न मिळवून प्रश्नपत्रिका तयार होते 6 वेगवेगळ्या. अशा वेळी 6 वेगवेगळे सेट्स पेपरचे चोरणं किंवा ते फोडणं ही प्रॅक्टिकली खूप कठीण गोष्ट होऊन बसते. म्हणजेच जेई मध्ये पेपर फोडण्यासाठी खूप मोठी प्रचंड अशी व्यवस्था लागते, कष्ट लागतात. त्यामुळे तिथं पेपर फुटण्याची शक्यता आपोआपच खूप कमी होते. कारण क्रमांक 3, जागा कमी आणि उमेदवार अधिक. राष्ट्रीय आयुर्विमा आयोगाच्या आकडेवारीनुसार आज घडीला देशात 824 मेडिकल कॉलेज आहेत. या सर्व महाविद्यालयामध्ये MBBS प्रवेशासाठी एकूण 1,29,805 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 55,688 जागा या सरकारी कॉलेजेसच्या आहेत, तर 74,117 जागा या खाजगी कॉलेजेसमध्ये येतात. एका आकडेवारीनुसार सरकारी सीट मिळवण्यासाठी एका जागेसाठी 40 विद्यार्थी हे जीवतोड मेहनत करत असतात. सरकारी नोकरी किंवा सीट मिळवण्याची ही जी काही भूक आहे, हे जे डेस्पिरेशन आहे, त्याचाच फायदा पेपर लीक करणारे माफिया घेतात. यामुळेच तामिळनाडू किंवा दक्षिणेकडील राज्यांमध्ये नीटच्या परीक्षेला तीव्र विरोध होत असल्याचं आपण बघतो. जेई सारखंच केवळ केंद्र सरकारचे आर्थिक पाठबळ असलेल्या संस्थांच्या प्रवेशासाठीच नीट घ्यावी अशी मागणी त्यामुळेच समोर येते. राज ठाकरे यांनीही पेपर फुटीनंतर नीटला विरोध करण्यामागं हेच कारण होतं. मग नीट परीक्षा ऑनलाईन का होत नाही, तर यामध्ये काही प्रशासकीय आणि लॉजिस्टिक अडचणी सांगितल्या जातात. सगळ्यात मोठं आव्हान याच्यामधलं आहे ते म्हणजे परीक्षा केंद्रांची कमतरता. नीट ही देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. दरवर्षी जवळपास 23 लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. आपल्या देशात एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी संगणक केंद्र, कॉम्प्युटर सेंटर्सच उपलब्ध नाहीत. म्हणजे सर्व सुरक्षा मानकं पाळून परीक्षा घेता येतील असे सेंटर्स नाहीत. सध्या NTA कडे एका शिफ्टमध्ये एका वेळी फक्त 1.5 लाख विद्यार्थ्यांचीच ऑनलाईन परीक्षा घेण्याची क्षमता आहे. मग जर 23 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची असेल आणि एका शिफ्टमध्ये फक्त 1.5 लाख विद्यार्थीच बसू शकत असतील, तर NTA ला किमान 15 शिफ्टमध्ये म्हणजे 15 गट करून ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. यासाठी काही आठवडे वेळ लागू शकतो. या तुलनेत जेई साठी सुमारे 15 लाख विद्यार्थी बसतात. त्यामुळे ही परीक्षा सहज मॅनेज होऊ शकते. घेणं ती ऑनलाईन सहज शक्य आहे. दुसरा याच्यामधला अडथळा आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा. परीक्षा 15 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली तर प्रत्येक शिफ्टच्या पेपरची काठिण्य पातळी ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे कुणाला पेपर सोपा तर कुणाला अवघड. पेपरची काठिण्य पातळी एकसारखी करण्यासाठी सांख्यिकीय प्रक्रियेचा वापरही करता येऊ शकतो. पण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असू शकते. याबद्दलच इंडियन एक्सप्रेसनं आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याचा हवाला छापलाय. त्या अधिकाऱ्याच्या मते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्यास समान न्यायाचं जे तत्व आहे ते पाळणं कठीण जातं आणि यामुळे कोर्ट केसेस वाढून प्रवेश प्रक्रियेला उशीर होऊ शकतो. अलीकडेच NET PG 2024च्या परीक्षेतही असाच गोंधळ झाला होता. प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं होतं. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही परीक्षा जुन्या पद्धतीनं म्हणजे एकाच शिफ्टमध्ये घ्यावी लागली. थोडक्यात काय, तर एकाच परीक्षेवर विद्यार्थ्यांचं सगळं आयुष्य अवलंबून ठेवणं हा एक मोठा जुगार आहे. तसंच परीक्षा प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीची अकाउंटेबिलिटी, जबाबदारी देखील निश्चित करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आता NTA नीटची फेरपरीक्षा येत्या 21 जूनला घेण्याची घोषणा केली आहे. तसंच सरकारनंही पुढील वर्षापासून कॉम्प्युटराइज्ड ऑनलाईन परीक्षा घेण्याची
घोषणा केली आहे. पण ऑनलाईन परीक्षेतील संभाव्य अडचणीतून सरकार मार्ग कसा काढणार आहे, एनटीए मार्ग कसा काढणार आहे, हेही बघावं लागणार आहे. पण या सगळ्या सिस्टम बद्दल आणि वारंवार होणाऱ्या या पेपर फुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन परीक्षा घेतल्यानंतर नीट पेपर फुटीचे प्रकार थांबतील का? पेपर फुटी मार्गे आणखी काही कारणं आहेत का? महाराष्ट्रावर अन्याय करणारी नीट परीक्षा कायमची रद्द करण्याची राज ठाकरेंची मागणी योग्य आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.